क्रोशेचे क्लिप्स आणि रबर बँड्स. हे असं देवाचं आसन आहे. जादू. फॅब्रिक ज्वेलरी, आंबे आणि काजू. अरे वा. नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका युनिक प्रदर्शनाला भेट देत आहोत, जे लहान मुलांचं प्रदर्शन आहे. म्हणजेच आपले छोटे उद्योजक इथे स्टॉल भरवत आहेत. हे एक्झिबिशन 10 मेला संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. एक दिवसीय एक्झिबिशन आहे. आम्ही याची भरपूर ऍड केलेली आहे, त्यामुळे रिस्पॉन्सही आपण बघतोय कसा आहे. तरी डॉक्युमेंटरी आपली एक व्हिडिओ आहे, तर ही नक्की बघा. आणि या लहान मुलांचे स्टॉल तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशीच युनिक एक्झिबिशन बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया एक्झिबिशन मध्ये काय आहे. तर तुझं नाव काय बाळा? सानवी मिलिंद पुणेकर. आणि तू काय काय आणलेलं आहे आपल्या इथे? मी इथे इयरिंग्स, क्रोशेचे क्लिप्स आणि रबर बँड्स आणि हेअर बेल्ट, गजरे आणि फुलं. अरे वा. आणि हे सगळं तू तयार केलेलं आहे? मी आणि आई. अरे वा. सो आईने तुला मदत केलेली आहे सगळं करण्यामध्ये. तर नक्की आपण हे बघूयात किती छान कौतुकाने हिने केलेल्या आहेत वस्तू. आणि आता अजून आपला पुढचा स्टॉल आहे, तो बघूया इथे काय काय आहे. हॅलो. माझं नाव आरुषी आहे. हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. ओके. हे फ्लावर्स आहे, ही पर्स आहे, आम्ही केली आहे. हे असे रिंग्स आहेत, ब्रेसलेट आहे, पेन्सिल टॉपर आहे, स्वामींसाठी चाफा आहे. हे असं देवाचं आसन आहे. आणि हे पूजेमध्ये कलर्स साठी असं स्टँड आहे. इयरिंग्स आहे, किचन आहे, हेअर बँड्स आहेत. हा असं मिरर वन आहे. मस्त, काय सुंदर आहे तो सुद्धा. आणि छान वस्तू तू घेऊन आली आहे समर्थ एक्झिबिशन मध्ये. तर बघू शकतो आपण. तर नक्की हा स्टॉल कसा आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण पुढचा स्टॉल बघूया काय काय आहे. हॅलो. हॅलो. काय काय आणलंय तू आज स्टॉल मध्ये? क्रोशेचे किचेन्स, स्टफ टॉईज, फुलं आणि स्क्रंचीज. अरे वा, मस्त मस्त. हे सगळं तू बनवलंयस? आणि नाव काय तुझं? सिद्धीक्षा. तो सिद्धीक्षाचा स्टॉल आहे समर्थ एक्झिबिशन मध्ये. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे काय? टर्टल अजून चालू आहे माझा. अरे वा. सो इथे तू बनवते पण आहे सगळं छान छान वस्तू. मस्त, खूप छान. मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक्झिबिशन मध्ये आल्यावर तुम्हाला हा शैक्षणिक साहित्याचा एक स्टॉल दिसणार आहे. सो बघू शकतात तुम्ही. इथे सुद्धा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही छान वस्तू घेऊ शकतात. आता आपण पुढे बघू काय. हॅलो. हॅलो. काय नाव तुझं? माझं नाव वेद निलेश पुसतकर आहे. आणि काय काय आणलंय तू? माझी मम्मी घरी ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या कुकीज बनवते. अच्छा. आणि तू घेऊन आलायस इथे. आणि तू मदत केली का पण हे बनवताना? हो ना. सो आईच्या मदतीने बघा, याने आईच्या हेल्पने छान छान कुकीज वगैरे घेऊन आलेला आहे आपल्यासाठी समर्थ एक्झिबिशन मध्ये. आणि मस्त स्टॉल आहे तुझा. हे पूर्ण गुळापासून बनलेले आहेत. सो गुळाचे प्रोडक्ट आहे आणि लहान मुलांना सुद्धा त्यामुळे ते खाऊ शकतात है ना. आणि हेल्दी आहे सगळे. बाजरा आहे है ना. सो नक्की हा स्टॉल कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हॅलो. हॅलो. तुझं काय नाव आहे? माझं नाव शुद्धा. आणि तुझं नाव? माझं नाव श्रीजा. तुझं? माझं नाव रिया. आणि तुझं बाळा? मीरा. मीरा. आणि तुम्ही चौघींनी काय आणलेलं इथे? आम्ही चिवडे विकतोय आणि आमच्याकडे 4 प्रकारचे हेल्दी, क्रिस्पी आणि यम्मी चिवडे. अच्छा. होममेड आहेत. आणि खूप छान लागतात ते. कमी प्राइसचे पण आहेत. अच्छा. आणि टेस्टही छान आहे. येस. आणि हे टेस्ट साठी ठेवलंय का? हो, हे टेस्टर्स आहेत. टेस्टर्स आहेत. मग आल्यावरती इथे टेस्ट करायचा कसा चिवडा आहे आणि मग आवडला तर घ्यायचा. पण सगळ्यांना आवडणार नक्की. येस. इतके छान आहे. येस. तुला पण आवडतात हे सगळं? हे सगळे प्रोडक्ट आवडतात? कसे आहेत? टेस्ट कशी आहे? कुरकुरीत आहे का? एकदम कुरकुरीत आहे आणि एकदम यम्मी पण आहे. अरे वा, मस्त. तर मग हा स्टॉल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा है ना. हाय, तुझं नाव काय? सान्वी. सान्वी. आणि सान्वी तू काय काय आणलंय? मी फॅब्रिक गिफ्टिंग आणलंय. त्याच्यात ह्या बेल किचन्स आहेत. अच्छा. हे असं ओढायचं आणि आत किचन असती. अच्छा. त्याच्यात आपण हे ठेवायचे, कीज ठेवायचे. आणि ओढायचं, मग ती सेफ राहते. अरे वा, छान छान. आणि कोणाला कळतही नाही की याच्यामध्ये चाबी आहे. आणि आपल्याला एक छान असं मस्त काहीतरी छान होतं आपल्याजवळ. ह्या कुशन किचन्स आहेत. अच्छा. 50 रुपीजला. ह्याला पण आपण की लावू शकतो. आणि ह्या 7 किचन्स आहेत. ह्याच्यात आपण कॉइन्स आणि इयरफोन्स ठेवू शकतो. ह्या अजरक स्लिंग्स आहेत. 250 ला आहेत. अच्छा. मस्त गो. वाव. आणि हे
ह्या डायरीज आहेत. अच्छा. हे बटन वाले आहेत असे हम्म. आणि ह्या लॉक वाल्या आहेत. अरे वा, छानच, मस्त. आणि ह्या किचन डायरीज आहेत. 75 रुपीजला आहेत. ओके. हे उघडायचे. हा. अरे वा, काय सुंदर आहे ग. आणि आपण आपल्या पटकन पर्स मध्ये हा. किंवा बॅग मध्ये कुठेही आणि छोट्याशा आपण लिहू पॉकेट मध्ये. शकतो ह्याच्यात. हा, हा. सुंदर, खूपच गोड, मस्त घेऊन आलेली आहेस तू समर्थ एक्झिबिशन मध्ये. तुझा स्टॉल खूप छान आहे. थँक्यू. येस. हॅलो. हॅलो. तुझं काय नाव माझं नाव सौम्या गंधे आहे. आणि काय काय आणलंयस तू आज? मी फॅब्रिक ज्वेलरी आणली हा, आहे. हा. सॉक्स आणले. अच्छा. हँड पेंटेड टोट बॅग्स आहेत हा, हा. आणि हँड पेंटेड पाउचेस. ओके. आणि हे तू पेंटिंग केलंयस सगळं? हो. अरे वा, छान. आणि कितवीत आहेस तू? मी आता 10वीत गेलेली आहे. अच्छा. ओके. सो 10वीचा अभ्यास सांभाळून तू आज स्टॉल सुद्धा लावलेला आहे. व्हेरी गुड. खूप छान, मस्त स्टॉल आहे आणि ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. हॅलो. हाय. काय नाव तुझं? करिश्मा. करिश्मा. सो करिश्मा बघा, करिश्मा तू काय काय आणलेलं आहे आमच्यासाठी? हँडमेड इयरिंग्स, हा, हा. नेकलेसेस, ब्रेसलेट्स अच्छा. आणि मंडलास. अच्छा. आणि तू हे बनवलंय, तू बनवलंय हो, सगळं? सगळं. अच्छा. आणि काकू, तुमची खरेदी पण चालली आहे इथून. छान. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. एक्झिबिशन छान खूपच छान आहे, वाटतंय? एकदम अच्छा. युनिक, वेगळं काहीतरी. बरोबर, बरोबर. हॅलो. हॅलो. एक्झिबिशन कसं वाटतंय तुम्हाला आमचं? खूपच छान आहे आणि आय एम शॉपिंग ॲट हर स्टॉल ऑन द थर्ड अरे ओकेजन. वा वा, छान छान. आणि समर्थ एक्झिबिशन मध्येच? येस. येस येस. सो आपण बघतोय आपले इथे सगळे हॅपी कस्टमर आहेत जे या छोट्या छोट्या मुलांकडनं छान छान खरेदी करताय. सो ऑल द बेस्ट तुला. Hi. काय नाव तुझं? My name is Ananya Desai, and I think the exhibition was really good. There are small kids; they are very dedicated to their customers, and I just think this exhibition is too good. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय, काय नाव तुझं? सान्वी, सान्वी. आणि तुझं काय नाव? अद्वैत. अद्वैत. आणि सान्वी आणि अद्वैत, तुम्ही काय काय आणलंय बाळांनो स्टॉल मध्ये? आम्ही हे whistling सगळे bird. टॉयज आणले. Toys आणले. आणि हे काय रे बाबा, मस्त त्याच्यात चिमणी. पाणी भरायचं हा. आणि हे असं Oh, होतं. wow. अजून काय काय दाखव ना मला. आणि हे balance बांधले की जादू. मस्त. हे स्पिनर्स आणि हा बॅलन्स बर्ड हा इथे. वाव. आणि अजून हे फ्रील आहे. हे लाबूबू वॉच आहे आणि हा मून बॉल आहे. आणि हे मुलांसाठी गाड्या. अरे वा. आणि इथे पिगी बँक, तिथे 1,00,000 रुपये जमा करून ठेवू शकतो. अरे बापरे. वा वा. हे म्हणजे आपण stalls. छान आता छोटे उद्योजक पण व्हायचं आणि सेव्हिंग पण करायचं है ना. हो. मस्त. आणखीन काय आहे? हे मॅजिक क्यूब पण आहे. अच्छा, मस्त. हे असं, हा. हे आपण असे याचे शेप बदलू शकतो. अरे वा, मस्त रे, खूप छान आहे मॅजिक. आणि त्याच्यानंतर हे स्ट्रॉज आहेत आणि अच्छा. हा बॉलिंग इन द गेम. ह्याला असा बॉल टाकला की हे सगळे पडतात. अरे वा, काय मस्त गेम आहे है ना. आणि मग असेच गेम खेळायला पाहिजे का मोबाईल वर गेम खेळायचे रे? असे गेम खेळायला पाहिजे ना. मग तुमच्या सगळ्या छोट्या फ्रेंड्सला सांगा की मोबाईलचे गेम खेळायचे नाही. सांगा. मोबाईलचे गेम खेळायचे नाही. आणि कसे गेम खेळायचे? असे. सो तुमच्या स्टॉल वरती यायचं आणि असे गेम खेळायचे है ना. हो. येस. थँक्यू. वेलकम. हाय. हाय, नाव काय तुझं? शाकंभरी शिंदे. आणि तू काय काय आणलंयस? मी माझे स्वतःचे हँडमेड ब्रेसलेट्स आणले जे मी स्वतःहून बनवले आणि हे अच्छा. सुटेबल फॉर ऑल एजेस आहेत. जसे लहान मुलांचे ब्रेसलेट, हा, इंडो हा. वेस्टर्न पीसेस, लॉंग नेकलेसेस जे साडीवर घालू शकतात अच्छा. आणि खूप काही. अरे वा, मस्त. खूप छान स्टॉल आहे तुझा. थँक्यू. हाय. हाय, काय नाव तुझं? जितेश मोरे. आणि तुझं काय नाव? योगनवी हनमगर. काय काय? योगनवी हनमगर. ओके. आणि तुझं काय नाव? भाग्यश्री हनमगर. अच्छा. आणि तुम्ही काय काय आणलंय आज मला दाखवाल? ओके, सो ते मेमरी गेम आहे तो बॉल वाला बॉल आणि हे बलून अँड कप गेम आहे. अच्छा. सो ह्याच्यात लाईक आपल्याला बलूनच्या हेल्पने लाईक बलून फुगवून ह्याच्या हेल्पने हा. सगळे कप्स या कप मध्ये ठेवायचे आहेत ओके. 2 मिनिटात. अच्छा, तर असा गेम खेळायचा. आणि जर जिंकणारा त्याला ते गिफ्ट भेटणार. अरे वा, गिफ्ट पण मिळणार आहे आणि ते मस्त थंड थंड गिफ्ट, फ्रुटी है ना. आणि तू काय इथे तुझं गेम? म्हणजे हा एक मेमरी गेम आहे. मी हे 2 सेकंदासाठी हे उघडं ठेवणार, हे असे मी अरेंज करून ठेवणार आणि मग हे 2 सेकंदासाठी दाखवून हे सगळे कलर्स असे बंद करून हे सगळे कलर्स एकदम प्रॉपर लावणार तेव्हा तुम्हाला गिफ्ट भेटणार. अरे वा, मस्त. तू काय आणलंस? हा बॉल इथे ठेवायचा आणि हलवून ह्याच्यामध्ये हलवून ठेवायचा. 3 चान्स. 3 चान्स मध्ये जर कधी जिंकलं तर
गिफ्ट मिळणार. अरे वा, छान छान. तर खूप छान असा मेमरी गेम आणि खूप छान छान गेम आहे. तर इथे नक्की खेळलं पाहिजे की नाही? येस. हाय. हाय काय नाव तुझं? रुजवी. आणि काय काय आणलंयस तू आज एक्झिबिशन मध्ये? मी आणले रेडीमेड रांगोळी आणि हे फुलं पाईप क्लीनरचे. ओके. आणि तुला हे बनवता येतात? हो. आईच्या हेल्पने करतेस तू? अरे वा, छान छान. सो मस्त मस्त हिच्या स्टॉलला पण भेट द्या सगळ्यांनी, है ना? थँक्यू. हाय. हाय, काय नाव तुझं? माझं नाव प्रिशा आहे. आणि तू काय काय आणलंय आज एक्झिबिशन मध्ये? आम्ही आज प्रिंटेड टी शर्ट, हा हा. खण टोप्या आणि पुस्तक आणली. अरे वा. आणि प्रिंटेड टी शर्ट मध्ये काय काय आहे ग? आपण छान बघूया. काय छान नावं आहेत सगळे. हा, इथे वर सगळी आहे नावं. की सगळं. सो काय काय तुला वाचता येतं? पुणेकर, हा. अभ्यासात सोडून बोला, अच्छा. आमचा नाद करायचा नाही हा हा. आणि गाल ओढायचे पडतील. अरे वा, छान. सो हिने इतकं छान मराठी वाचून सुद्धा दाखवलंय, यासाठी टाळ्या. है ना? मस्त, खूप छान. गुड गर्ल. हाय. हॅलो, काय नाव तुझं? माझं नाव साक्षी शिरोडे आहे. आणि तू काय काय आणलंयस एक्झिबिशन मध्ये? मी सगळे हँडमेड माझे स्वतःने बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. हा हा. हे सगळे कीचेन्स आहेत इकडे. हा हा. हे सगळे फूड प्रोडक्ट्स आहेत अच्छा. रेझिनचे. वाव. हे पण हे सुद्धा क्लेने बनवले आहेत. हा हा. हे आता नवीन बनवलं आहे आम्ही. हम्म. हे रेझिनचे कोस्टर्स आहेत ओके. आणि हे अल्फाबेट्स आहेत अरे वा. रेझिनचे. हा, हा. हे सुद्धा इथे पेंडंट्स आणि इयरिंग्स आहेत. अरे वा, मस्तच. हे मॅग्नेट्स आहेत, हा, हा. फ्रिज मॅग्नेट्स. हे अच्छा. स्टोन पेंटिंग्स आहेत वाव, सगळे. छान. आणि इकडे सुद्धा सगळे मॅग्नेट्स आहेत, फ्रिज मॅग्नेट्स. वाव. आणि हे सुद्धा आहे शारदा स्तवन, ते सुद्धा एक आहे. आणि तू बनवलेत हे सगळ्या वस्तू? येस, मी सगळं हँडमेड बनवलं. अच्छा. आणि तुम्ही आता स्टॉलला भेट दिली, तुम्हाला कसा वाटतोय स्टॉल? खूपच सुंदर आहे. तिने सगळं ऍक्च्युली इतके डिटेलिंग इतकं आहे छान. खूपच छान केलेलं आहे आणि प्रत्येक आमचं गोष्ट. समर्थ एक्झिबिशन कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान. म्हणजे इट्स अ व्हेरी युनिक आयडिया आणि एनकरेजेस किड्स बेसिकली. खूपच छान आहे. आमच्या ऑर्गनायझर मेधाताई हे मुलांसाठी अरेंज करत Correct. असतात वर्षातनं 2 वेळा. बरं. येस, तर त्यांच्यासाठी सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे आणि Absolutely. मुलांसाठी त्या नक्की, नक्की. करतात. तर नक्की. त्याचा सुद्धा आम्हालाही ब्लॉग करताना आनंद होतो. नक्की, नक्की. थँक्यू सो मच. Alright, thank you. हाय. हाय, काय नाव तुझं? ओम चितळे. अच्छा. आणि ओम, तू काय आणलंयस आमच्यासाठी एक्झिबिशन मध्ये? मी पाईप क्लीनरची फ्लॉवर्स, फॅब्रिक ज्वेलरी, Wow. आंबे आणि काजू. अरे वा, तुला आंबे आवडतात? हो आता सीझन आहेच आंब्याचा, आहे ना? खाऊन झाले? आज खाल्ले का आंबे? हो. येस. आणि आपल्याला सुद्धा एक्झिबिशन मध्ये आंबे खायला घेऊन आलेला आहे ओम, है ना? हो. सो मस्त आहे रे बाबा तुझं स्टॉल. थँक्यू. खूपच छान. थँक्यू. थँक्यू. हाय. हाय, तुझं नाव काय? माझं नाव हिमांशू. आणि तुझं काय नाव आहे? सुरू कितवीत आहे तू? चौथीत गेलं. चौथीत गेला. अच्छा. सो तिसरीची परीक्षा झाली आता. काय आणलंय सुरुत तू आमच्यासाठी? हे हँगर आहेत अच्छा. कपड्यांचे. हा. हे बॅग आहेत. अच्छा. हे घड्याळ आहे. हा. आणि हे पेन्सिल बॉक्स आहेत. पेन्सिल बॉक्स, हे स्टिच मॅग्नेट आहेत. बुकमार्क आणि स्केल्स आहेत. हे फ्रीज मॅग्नेट्स. अच्छा. अंगठे आहेत. अंगठे आहेत. हा. वा, छान. आणि हे पझल सॉल्व. पझल आणि हे फोटो फ्रेम. फोटो फ्रेम. अच्छा. आणि हे DIY किट. अच्छा. सो इथे पेंटिंग आपण पेंटिंग करू शकतो. वा. त्याच्या मागे मॅग्नेट पण लावू शकतो. अच्छा, म्हणजे पेंटिंग झाल्यावर आपण फ्रीज मॅग्नेट सारखं ते लावू शकतो. हा, आणि कपाटावर पण लावू शकतो. आणि अरे वा, खूप छान. सो मस्त आहे तुमचा स्टॉल. येस. Thank you. ऑल द बेस्ट. हाय. हाय. काय नाव तुझं? ओवी, आणि तुझं काय नाव आहे? अबीर, तुझं? इवान. इव्हन आम्हाला सांग ना इथे काय काय आणलंयस तू आमच्यासाठी? इथे तुम्हाला इथे कॅनव्हासचे मॅग्नेट्स मिळतील, अशा फोटो फ्रेम्स मिळतील ज्या तुम्ही फ्रीजवर लावू शकता. मग इथे बुकमार्क्स आहेत, ओके. किचेन्स आहेत. आणि आता तू सांग काय काय आहे? आणि इथे असे जे फोटो फ्रेम्स आहेत, हा हा. हे एनिमल कोटेड आणि मँगो वूडचे प्लॅटर्स आहेत. अच्छा. आणि आम्ही चॉकलेट्स पण बनवलेत. ओके. आणि तू तू यातलं काय काय केलेलं आहेस? मी इथलं ऑलमोस्ट सगळं केलंय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. सगळ्यांनी मिळून मिळून केलेलं आहे. केलंय. अच्छा. आणि हो. खूप छान केलं. आता इथे मध्ये फोटो लावायचा आपला लावायचा. फॅमिली फोटोग्राफ. आणि हो. याच्या मागे मॅग्नेट वगैरे काही आहे का? हो, आहे ना. अच्छा, मॅग्नेट आहे. वाव, मस्त. खूपच छान. खूप सुंदर केलेलं आहे सगळं. आणि हे Thank you. किचन्स. येस, मस्त. खूप छान तुमचा स्टॉल आहे सगळ्यांचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय. हॅलो, तुझं काय नाव आहे? निशाद कुलकर्णी. आणि निशात तू काय आणलोय? मी इकडे 3 फ्लेवरचे मखाणे विकतोय. अच्छा.
पेरी पेरी कॅरमेल आणि सॉल्ट पेपर अरे वा. कॉम्बो घेतला तर एक ब्राउनी फ्री आहे. अरे वा, सो कॉम्बो वरती ब्राउनी फ्री आहे. हो. आणि तुला यातलं कोणतं मखाण्याचं फ्लेवर आवडतं? जास्त करून तरी मला पेरी पेरी आणि कॅरमेल जास्त मला आवडला. वाटलंच होतं की हेच आवडणार आहे. खूप छान आहे आणि हेल्दी आहे ना, मखाणे हेल्दी असतात सगळं बरोबर, तर healthy. खायलाच पाहिजे की नाही एव्हरीडे. आणि मी मखाणेच का चूज केले, हा. सो मी इकडे बेनिफिट्स पण दिलेले. अरे वा, सो तू बेनिफिट्स पण सांगतो काय काय असतं. हो. व्हेरी गुड, गुड जॉब बेटा, ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय, हाय, काय नाव तुझं आकांक्षा येवलेकर. आणि तू काय आणलेलं एक्झिबिशन? हे रेझिनचे किचन्स आहेत. ते क्रोशे केलेले रबर्स आहेत. अच्छा. आणि हे पण रेझिन्स आहेत. हा, हा. आणि हे पीओपीचे लहान मुलांना कलर करण्यासाठी आहे. आणि या कॅन्डल्स आहेत. अच्छा, सो हे तू बनवलेलं आहे सगळ्या वस्तू? हो. अच्छा, खूप छान बनवलंय, ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय, हाय, नाव काय तुझं बाळा? माझं नाव अनाया आहे. अच्छा, आणि अनाया तू काय आणले आमच्यासाठी? मी ट्रिंकेट ट्रेस बनवले आहेत. सगळे हँडमेड आहेत, कास्टेड आहे, हँडमेड आहे, सगळं आहे. दीज आर फॉर द ज्वेलरी. यू कॅन कीप एनिथिंग इन इट. आमच्याकडे ब्रेसलेट्स आहेत, आणि चिल्ड्रनसाठी आहे, अडल्टसाठी आहे. अच्छा. सो यू कॅन कीप एनी ज्वेलरी यू हॅव, लाईक ब्रेसलेट्स. हे पार्टिशन मला इथे इयरिंग्स आणि रिंग्स ठेवू शकता तुम्ही. बरोबर. आणि हे तू So, बनवलंय सगळं? हो, सगळं हे Yes. कास्टेड आहे आणि ते क्लेनी हँडमेड अरे वा, बनवतात. छान छान, मस्त बनवलंय सगळं, ऑल द Thank बेस्ट. you. हॅलो, हाय, काय नाव तुझं? आदित्य आणि तू रानडे. काय आणलंय एक्झिबिशन मध्ये? मी एक्झिबिशन मध्ये फ्रीज मॅग्नेट्स आणली आहेत, जी की मी बनवली आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये भरपूर फूड आयटम्स आहेत, जसं की डोसा, मेदू वडा, पोमोग्रॅनेट, अरे वा. फ्रेंच काहीतरी, मोदक, जिमजॅम, Wow. डोनट्स, अरे वा, छान. चहा, कॉफी, वॉफल, नूडल्स, कुकीज, आईस्क्रीम, पावभाजी, पिझ्झा. मस्त. आणि अजून माझ्या आईने भरपूर कानातल्या गोष्टी बनवलेल्या आहेत अच्छा. आणि तू युक्रेनियन help केली ते बीड्सने. बनवताना? तू हेल्प केली आईला ते बनवताना? फ्रीज मॅग्नेट्स बनवताना मी हेल्प केली, अच्छा. आणि हे बनवताना आईने स्वतः केलं. अच्छा, अरे वा, गुड गुड, मस्त, ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय, हाय, तुझं नाव काय बाळा? आत्विक. अद्विक. अरे वा, अद्विक तू काय काय आणलं एक्झिबिशन मध्ये? हे चॉको बॉल्स आहेत, हे ग्लास केक, हे लॉलीपॉप आणि हे चॉकलेट. हो, वाव. तुला यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं? मला ग्लास केक. अरे वा, हा म्हणजे हा? अरे वा, छानच रे. आणि तू इथे समर्थ एक्झिबिशन मध्ये आलेला आहे, तुझा स्टॉल लावला आहे ना? हो अरे वा, सो किती छान बघायचं स्टॉल आहे है ना? हो तुला आवडतं इथे एक्झिबिशन मध्ये? हो. मला असं वाटतं तुझ्याशीच बोलत राहावं, पण आपल्याला अजून पुष्कळ ब्लॉग करायचा आहे है ना? ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, तुझं काय नाव आहे? ओम. आणि तुझं काय नाव? ओवी. ओवी. आणि ओम आणि ओवी, तुम्ही काय आणलंय आज आमच्या इथे? बर्गर आणि नूडल्स. अरे वा, सो तुला नूडल्स बनवता येतात? हा, आईच्या हेल्पने बनवते राईट? हा. आणि बर्गर पण है ना? हो. वाव, छान. आणि घरी पण किचन मध्ये आईला हेल्प करतात, हो. म्हणूनच आज एक्झिबिशन मध्ये उभे आहेत है ना? सो घरी आईला हेल्प कराल तर असं छान छान नूडल्स तुम्हाला मम्मा शिकवणार आणि तुम्ही असे छान स्टॉल लावू शकाल एक्झिबिशन मध्ये है ना? तुम्हाला कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावून? खूप छान वाटतंय. वाव, मस्त, ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय, हाय, काय नाव तुझं? प्रिशा. प्रिशा. आणि प्रिशा, तू काय आणलं एक्झिबिशन मध्ये, समर्थ एक्झिबिशन मध्ये? ही एक कॉर्न टिक्की आहे हम्म. आणि हा चॉकलेट शर्ट आहे. अच्छा, आणि जर का वाटलं तर त्याच्यासोबत स्प्रिंकलर्स टाकू शकतो. ओके, मस्त, खूप छान ग. चॉकलेट शर्ट मध्ये डार्क चॉकलेट आणि नाचणीचं पीठ आणि शुगर. आणि अच्छा, सो हे हेल्दी आहे है ना? सो नाचणी आपण म्हणतो, आणि आता उन्हाळ्यामध्ये नाचणी थंड असते, त्यामुळे ती खायलाच पाहिजे. आणि तू खूप हेल्दी व्हर्जन मध्ये आमच्या सोबत आणलेली आहे है ना? ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, हाय, काय नाव तुझं? हंशो. तुझं? देवकी. आणि तुझं? सच्चित्ता. बरं, तुम्ही इथे स्टॉल लावलेला आहे, मला काही सांगणार माहिती त्याबद्दल वन बाय वन? आम्ही केटरिंगचे स्टुडंट्स आहोत बेसिकली, आणि मोस्टली बेकरी प्रोडक्ट्स आहेत. ब्राउनीज आहेत, 3 टाइप्स ऑफ कुकीज आहेत, बन्स आहेत, आणि कपकेक्स आहेत. अच्छा, ओके. सो इथे तुम्ही कितवीत आहात तुम्ही? 11th आता झाली आमची. अच्छा, 11th मध्ये तुम्ही आहात, आणि हे सगळं तुम्ही इथे प्रोडक्ट आणलेले आहे. सो केटरिंग मध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं, म्हणजे तुमचं एज्युकेशनच हे आहे येस. बरोबर. सो 11वी ज्या मुली आहेत या, आणि यांनी छान असा इथे स्टॉल लावलेला आहे.
आणि तुम्ही आता स्टॉलला व्हिजिट दिली, तुम्हाला कसा वाटला स्टॉल? खूपच छान आहे आणि खूप चांगले क्वालिटी प्रॉडक्ट्स वापरून एकदम छान गोष्टी केल्यात. कोरियन बन्स ही थोडं हटके गोष्ट आहे आणि मी ब्राउनी पण घेतलंय. खूप मस्त आहे. थँक्यू सो मच. Yes. सो आपण बघतोय खूप सुंदर असा हा तुमचा स्टॉल आहे आणि खूप छान तुमच्या याच्यामध्ये करिअरच हे तुमचं म्हणावं लागेल. छान तुम्ही याच्यामध्ये प्रगती करा. ऑल द बेस्ट तिघींना. थँक्यू. आणि आम्ही हे हँडमेड आहे, होममेड आहे, सो प्रिझर्वेटिव्ह नाहीये त्याच्यामध्ये अजिबात. हा. आर्टिफिशियल कलर्स नाही वापरलेले, सो सगळं नॅचरल आहे. मस्त मस्त खूप छान. ऑल द बेस्ट. हॅलो, हॅलो काय नाव तुझं स्वस्ती आणि तुझं? आर्या. आणि तुम्ही काय आणलंय आज इथे स्टॉलवर? पाणीपुरी नाचोस आणि चीज शेरी पायनॅपल. अरे वा, छान छान. सो मस्त पाणीपुरी आपण बघतो इथे आणि मी त्यांच्याशी बोलते 2 मिनिट. तुम्ही आता पाणीपुरी घेतली स्टॉल वरून, कशी वाटली? छान आहे खूप मस्त आहे मस्त आहे पाणीपुरी. पुऱ्या पण कुरकुरीत पुऱ्या पण- आहेत, चव चांगली आहे. अच्छा, हम्म. मस्त मस्त छान. सो आता आपल्याला लगेच त्यांनी सांगितलंच आहे ताईंनी की मस्त पाणीपुरी केलेली आहे तुम्ही आणि छान असंच छान करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, हॅलो, काय नाव तुझं? माझं नाव नेहा. नेहा, आणि तू काय आणलंय आमच्यासाठी? मी आज तुमच्यासाठी वडापाव, चीज बॉल, हॉट कॉफी, टी वगैरे. अच्छा, सगळंच आणलंय. हो. वाव, मस्त. आणि बघतोय आपण वडापावच्या मिरच्या आणि चटणी हो. खूप छान केलेली आहे. तू घरी सुद्धा आईला हेल्प करते हो, कुकिंग मध्ये? करते. गुड जॉब, गुड जॉब. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय, हाय क्या नाम है आपका? अबीर. और अभी आपने क्या लाया है यहाँ पे एग्जीबिशन में? जूस जूस लाया है. कौन सा जूस लाया है? ऑरेंज है, Okay. क्रश्ड ब्लू है, रोज है, हाँ, हाँ. खस है, मैंगो है, पाइनएप्पल है. अच्छा, ये आपको बनाना पसंद है? हाँ. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. मुलांसाठी स्पेशल तुम्ही काय आणलंय आज आभा कलेक्शन मध्ये? आभा कलेक्शन्स नाही, आज मी आभा पब्लिकेशन्स म्हणून Publications, आली बरोबर. आहे. हा. यामध्ये मी आणल्यात वर्कशीट्स, इंग्लिश आणि मॅथ्सच्या एकदम वेगळ्या टाईपमध्ये ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत. वर्कशीट्स नाहीयेत, या वेगळ्या टाईपमध्ये ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत ज्या थोड्याशा फन लव्हिंग मुलांना आवडतील, आवडतील, हा. फन म्हणून करायला आवडतील अशा सुट्टीमध्ये, नंतर पण केल्या तरी चालतील. बेसिक ग्रामरचं पुस्तक आहे माझं, याच्यामध्ये सगळे बेसिक छोटे छोटे टॉपिक्स असॉर्टेड वे मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि हे त्याच्यानंतर हे पुस्तक आहे जे इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, हे सर्वजण वापरू शकतात. हा, हा. 7वी ऑनवर्ड्स कोणी पण वापरलं तरी चालू शकेल असं आणि पुस्तक आहे. 8वीचं जे CBSEचं सिलेबस बदललंय हा, हा. आणि पेपर पॅटर्न बदलतोय, त्याप्रमाणे मॅथ्स पार्ट 1 वर ऑब्जेक्टिव्ह आले आहेत आणि त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी MCQs, assertion reason टाइप क्वेश्चन्स आणि केस स्टडी क्वेश्चन्स बरोबर, असे NCERTच्या लेसन्सना फॉलो करत करत प्रत्येक लेसन वाईज हा. तयार केले. बरोबर. असं मॅथ्सचं पुस्तक आलंय आणि सायन्सचं पण त्याच धर्तीवर पुस्तक आलंय. हा, हा. त्याच्यामध्ये सर्व लेसन्सचं पूर्ण वर्षभराचं पुस्तक कव्हर केलंय. अच्छा, त्याच्यामध्ये MCQs, फिल इन द ब्लँक्स, असर्शन रिझन आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स बरोबर. असे मी त्याच्यामध्ये कव्हर केले, कारण आता ह्या टाईपचे क्वेश्चन्स मुलांना येणार आहेत, बरोबर. त्यामुळे त्या प्रकारे असे 8वीचे आले आहेत. 7वीचे आणि 9वीचे जून 15 पर्यंत येतील. तर मग सगळा स्टॉल छान, आणि सगळं हो, एक्झिबिशन फिरून त्यामुळे- झाल्यानंतर जरा अभ्यासाचाही जरा- आपण बघूयात काय काय आहे ते शक्यता. पण बघा. पॅरेंट्सना नम्र विनंती आहे की जर समजा मुलांच्या अभ्यासाची पण काळजी घ्या, हा गमतीचा बरोबर. विषय आहेच आहे. बरोबर. मुलांनी धमाल करायची, तुम्ही करायची, एन्जॉय करायचंय, पण त्याचबरोबर जर थोडस त्यांच्या अभ्यासाकडे बघायला बरोबर. मिळालं तर निश्चित एक दृष्टिक्षेप टाका बरोबर, आणि नक्कीच, माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. नक्कीच. स्टॉल नंबर 11, नक्कीच. युनायटेड वेस्टर्न हॉल. थँक्यू. एक्झिबिशन मध्ये आपल्याला क्राफ्ट करायला सुद्धा शिकवलं जाणार आहे. तो खूप सुंदर सुंदर क्राफ्ट तुम्हाला करायला मिळणार आहे. येस, वाव, खूप सुंदर आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो, हॅलो, तुम्ही समर्थ एक्झिबिशन मध्ये मुलांसाठी काय आणलेलं इथे? मुलांसाठी मी खास हे पुस्तक आणलंय, मनोरंजन मेंदूला खुराक. हा, हा. कारण ह्याची थीम आहे रीड, थिंक अँड राईट. बरोबर. असं मराठी कॉम्प्रिहेन्शनचं बुक मार्केटमध्ये नाहीये. अच्छा. मी स्वतः 30 गोष्टी लिहिल्या आहेत हा, हा. आणि त्या गोष्टींवर कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न आहेत. अच्छा. मुलांनी विचार करावा, हा, हा. हे माझा त्याच्या मागे बरोबर. आणि हे हेतू आहे. शब्दकोड्यांचं पण हे आहे. मोठ्या माणसांसाठी मोठ्या आहे. हा. माणसांसाठी. अच्छा, ठीक पण आहे. सो या- लहान मुलांसाठी आपल्याकडे Yes. इथे छान अशी मेंदूला आपल्याला खुराक आहे, तर नक्की इथे भेट दिली पाहिजे. Yes. येस, नक्की, थँक्यू. नक्की. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपले चॅनल सुनेत्रा व्लॉगला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा.